जणू काय नवीन एक फॅडच आलं आहे. बहिणी बहिणी एकीमेकींना राख्या बांधायचं. तर आम्हीही ते फॅड फॉलो करत आम्ही एकीमेकींना बहिणी बहिणींनी राख्या बांधून घेतल्या. तर हे गाईज, गुड मॉर्निंग. तर पुन्हा एकदा सिस्टर रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही असे काय पंक्तीमध्ये मस्त नाश्ता करायला बसलो होतो. त्यात तारक मेहताची सिरियल. वा वा. लगेचच घरी जायसाठी आम्ही निघालो. घरी आलो आणि खूप चहाची तलब लागली म्हणून शॉपवर चहा घेऊन गेले. त्यानंतर संध्याकाळी खूप काही ऑर्डर्स पडल्या. आता मी जेव्हा नवीन नवीन हे चालू केलं तेव्हा मला असं वाटायचं का प्रत्येक कस्टमरचं वेगळी ऑर्डर असते, कसं लक्षात ठेवायचं. तर हळूहळू ही गोष्ट मी शिकले. जे कोणी नवीन बिझनेस उघडत असेल आणि त्यांच्याकडे इतके सारखे व्हरायटीज असेल तर त्यांनाही नेमका हा प्रश्न पडत असेल. मलाही पहिल्यांदा असं वाटत होतं का काही नाही, होऊन जाईल मॅनेज. पण जेव्हा ॲक्च्युअल माणसावर वेळ येते तेव्हा माणसाला खरं कळते का वेळेची किंमत. आता या वडापावमध्ये मी इथे टमाटा, कॅप्सिकम असं आपलं हे टाकलं. त्यामध्ये पण कस्टमरचे खूप सारे नखरे असतात. काही काहींना हवं असतं तर काही काहींना नको असतं. नवीन नवीन तर असं वाटायचं का रोज वडापाव खायला आमचा कोण येईल, काय येईल, इतके प्रश्न असायचे मनामध्ये. पण शेवटी फायनली आम्ही आमचा स्वतःचा बिझनेस चालू केला आणि नंतर कळालं का स्वतःच्या बिझनेसमध्ये आणि नोकरीमध्ये खूप फरक आहे. स्वतःच्या बिझनेसमध्ये ओरडायला कोणीच नसतं आणि नोकरीमध्ये ओरडायला बॉस असतो. आणि याआधी मी कधी जॉब केलेला नव्हता आणि बिझनेसही फर्स्ट टाईम करत होते, त्यामुळे कोणताच एक्सपिरियन्स नव्हता माझ्याकडे. लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात, तर माणसांनी घाबरून जायचं नाही. तर आजपुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टाटा, बाय बाय.